हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सकाळी उठताच मी पाहिलं की मम्मीने झाडं लावायचं काम हाती घेतलं होतं आणि साक्षीने रांगोळी काढायचं, पण मी काही कामच करत नव्हती, फक्त फोटोज आणि व्हिडिओज काढत होते। त्यानंतर मला आदेश आला की पटकन पूजेचं सामान काढ। पटपट पूजेचं सामान काढलं आणि पप्पांना गुढी उभारण्यासाठी मदत करायला सुरुवात केली। दरवर्षी मी आणि पप्पा मिळूनच गुढी उभारतो आणि पप्पांना लागणारं सगळं सामान मी पप्पांच्या हाताखाली आणून देत असते। पप्पांनी पूजा सुरू केली आणि त्यानंतर माझं लक्ष गेलं साक्षीच्या रांगोळीकडे, जी अजून पूर्ण झालीच नव्हती। आणि हा कडू प्रसाद कोणाला आवडतो यार, पण काय करणार, आजच्या दिवशी याचं खूप महत्व असतं। त्यानंतर मी आणि सोम गेलो होतो सुपर मार्केट मध्ये, कारण मला बनवायची होती किरण, त्यासाठी लागणारं सगळं सामान घ्यायला आम्ही गेलो। सोमला इतका त्रास दिला आणि उन्हामुळे आमची हालत बेकार झाली। आम्ही घरी येऊन डायरेक्ट झोपून घेतलं आणि त्यानंतर उठल्यावर पाहिलं की मम्मीने इतका सुंदर स्वयंपाक करून ठेवला होता, म्हणजे व्हेज बिर्याणी, एवढी सुंदर बासुंदी, खीर। आणि त्यानंतर रेडी होऊन आम्ही निघालो सोनाराच्या दुकानामध्ये जायला। मला एक समजत नव्हतं, सोनं फ्री मध्ये भेटत होतं की चांदी फ्री मध्ये भेटत होती, एवढी गर्दी होती।